अखेर आज सकाळी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1600 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु हे पाणी केवळ पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी सोडल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेती पिकावर तसेच जनावरांच्या पाण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मात्र गुलदस्त्यात असल्याचे आता समजले आहे. हे पाणी फक्त पंढरपूरपर्यंतच सोडले जाणार असल्याच्या या वृत्ताने आता मात्र शेतकऱ्यामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. हातातोंडाशी आलेले पिके वाया जातात का काय अशी शंका आता शेतकऱ्यामधून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता याची गांभीर्याने दखल घेऊन हे पाणी केवळ पंढरपूरपुरते मर्यादित न सोडता सोलापूरपर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा हे पाणी जर पंढरपूरपर्यंत मर्यादित सोडले आणि शेतकऱ्यांसाठी सोलापूरपर्यंत भीमा नदीतून पाणी न आल्यास आषाढी वारीमध्ये मोठे शेतकरी आंदोलन उभा करणार हे मात्र नक्की.